विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपला मेकॅनिक्सचा पूर्ण सफर एकदम भारी झाला। आज रिव्हिजनला काय कर, पहिल्यांदा जे टॉपिक्स तू केले ना त्याच्यावरचे काय करायचं, समजा इक्विलिब्रियम मध्ये टॉपिक आहे, स्पेस फोर्सेस आहे, लॅमिस थेरम आहे, लॅमिस थेरम मध्ये पुन्हा 1-2 पार्ट आहे। सो लॅमिस थेरम घेतला, त्याच्यावर समजा 5 प्रॉब्लेम तू केले होते, 5 पैकी फक्त पहिला प्रॉब्लेम्स बघून सॉल्व कर। करेक्ट, 5 पैकी पहिला प्रॉब्लेम बघून सॉल्व कर, नंतर डोळे मिटव आणि आठव पहिल्या प्रॉब्लेम मध्ये ही स्टेप 1 होती, स्टेप 2 अशी होती, स्टेप 3 अशी होती, स्टेप 4 अशी, अशा प्रकारे आन्सर आलं। लॅमिस थेरम मध्ये सेकंड पार्टचा प्रॉब्लेम असा करायचा, स्टेप्स आठव, पहिल्यांदा एक प्रॉब्लेम सोडवला, नंतर डोळे झाकून स्टेप्स आठवले, आता पुढचे प्रॉब्लेम सोडू नको, 4 प्रॉब्लेम मध्ये 4चे 4 फटाफट वाचून घे। यस, वाचून घे, कारण आता एक्स्ट्रा करायचा टाइम नाही, वाचायचा टाइम आहे। वाचलं, या पद्धतीने युनिट 3 झाला, नंतर युनिट 4 झाला, युनिट 5 झाला, युनिट 6 झाला। जे काही केलं तू हार्डली 4 तासात तुझी पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल। पहिली रिव्हिजन म्हणजे समजा तू 31 तारखेला सकाळी बस लवकर उठ, पहाटे उठ, समजा सकाळी तू 5ला बसलाय, तो 5 ते 9 मध्ये तुझी रिव्हिजन होऊन जाते, किंवा मी 6चा टाइम धरला, 6 ते 10 मध्ये 4 तासात तुझी पहिली रिव्हिजन होऊन गेली। 10 ते 11 आता ब्रेक घे, सगळं हे कर, आरामात आंघोळ वगैरे करून घे, फ्रेश हो। 10 ते 12 गेले, 12 ते आता हा 4 तासाची रिव्हिजन झाली। पुढची रिव्हिजन 12 ते 3 मध्ये, 3 तासात हीच रिव्हिजन। आता कमी वेळ लागेल तुला, हेच पुन्हा सेम, पहिला लॅमिस थेरम घेतला, 5 प्रॉब्लेम पैकी पहिला बघून सोडवला, नंतर स्टेप्स आठवून बघितल्या, नंतर 4 प्रॉब्लेम वाचून घेतले, आता वेळ कमी लागेल, बरोबर। इथे 4 तास लागला होता, प्रत्येक युनिटला 1-1 तास लागला होता, इथे प्रत्येक युनिटला तुला आता 40 मिनिटं लागतील। या पद्धतीने सेकंड रिव्हिजन 3च तासात होणार आहे। 3 वाजले, 3 ते 5-6 पर्यंत झोप काढ, चहा घे, आराम कर, फिरून ये, नंतर संध्याकाळी 6 ते आता 8 2च तासात याची रिव्हिजन करायची। 4 तासाची सेकंड रिव्हिजन 3 तासात झाली, 3 तासाची थर्ड रिव्हिजन 2च तासात झाली। पुन्हा तेच कळालं तुला, तो अशा 3 रिव्हिजन झाल्या ना, मेकॅनिक्सचा तुझा तोंडपाठ होऊन जाईल, डायरेक्ट तोंडपाठ। सो या पद्धतीने तुला स्टँडर्ड रिव्हिजन करायची। क्लिअर? याच्यात काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिही, ही मेथड फॉलो कर, मी स्वतःने केली, मी टॉप केलेला आहे, तू सुद्धा टॉप करशील। सेकंड, आता महत्त्वाचं आहे झोप। इथे 8 वाजता अभ्यास झालं, 10 वाजेपर्यंत जेवण कर, 10 ते 8 तास झोप काढ। चुकीचं आहे, मुलं झोपत नाही, पेपरच्या आगल्या दिवशी झोपलाच नाही तर डोकं जो रिकामं राहणार नाही, एवढे विचार राहतील, दुसऱ्या दिवशी काहीच आठवणार नाही। जेव्हा डोकं शांत होतं, शांत पूर्ण झोप होते, तेव्हा आपल्याला सगळं आठवतं। आणि तू जर झोपतच नसशील पेपरच्या आधी, तर उद्या काही आठवणार नाही, ब्लँक होशील। हे चुकीचं आहे की नाईट मारली, जागा राहिलो, पेपरला आलो, उद्या जाती ते पेपरला डुकले येतील। सो ही चूक करू नको, 8 तास पूर्ण झोप काढ, म्हणजे 10 ते 8 तास म्हटलं तर 10 ते 6 पूर्ण आरामात झोप काढ। याने काय होईल, तुझं डोकं शांत होईल, एकदम तू फ्रेश होशील 6 वाजता उठल्यानंतर। यस, आणि मग 6 वाजता उठल्यानंतर 7 ते समजा 8 पर्यंत 1 तासात तुला पुन्हा रिव्हिजन करायची। पण ही रिव्हिजन काय, इकडे रिव्हिजन करताना ज्या तू नोट्स काढल्या आहे, पुस्तक बिस्तक नाही घ्यायचं, ज्या नोट्स काढल्या त्याच नोट्स 1 तासात तुला रिव्हिजन करून टाकायची ही पूर्ण। कारण आज 1 तारीख आहे ना, 1 तारखेला तुला आता सकाळी पेपर जायचंय, 10-11 वाजता पेपर आहे तुझा। सो 7 ते 8 मध्ये मस्त 1 तासात फक्त तेवढंच वाच आणि शांत राहा। क्लिअर? आणि आता तुला हे सगळं इकडे रिकॉल झालं बघ, हे सगळं इकडे रिकॉल झालं, तू आता कॉन्फिडंट आहे, मला सगळं येतंय, स्टेप्स आठवताय। आता पेपरला जाताना थर्ड स्टेप आपण काय करतो, अरे पेपर आहे, मला आता 10 वाजता समजा पेपर आहे किंवा 11ला पेपर आहे, मी पार 11:15 पर्यंत 10:50 पर्यंत वाचत राहतो। आणि कसं असतं, आपण आता लेटेस्ट घाई गडबडीत जे वाचतो ना तेवढंच आठवतं। चूक ही होते की एवढा सगळा परिपाठ केला हे विसरून जाशील, त्या शेवटच्या 10 मिनिटात 10:30 पासून 11:45 पर्यंत जे वाचलं तेवढंच लक्षात राहील, त्याच्यात काय सगळी रिव्हिजन होणार नाही, इथे गडबडशील। तू जे वाचलं आहे निश्चिंत राहा, सगळं टेन्शन सोडून दे, तुझी झोप प्रॉपर झाली, स्वतःवर विश्वास ठेव, घाबरू नको, मेकॅनिक्स खूप सोपं आहे, काही वाचू नको, आरामात पेपरला जा। 10 वाजता मुलांशी चर्चा कर, डिस्कशन कर, या टॉपिक मध्ये काय केलं, त्या टॉपिक मध्ये काय केलं, वाचू नको, डिस्कशन कर आणि बिंदास पेपरला जा। मी गॅरंटी देतो हा तुझा आयुष्यातला शेवटचा मेकॅनिक्स असेल। यस, सो अशा पद्धतीने प्रोसेस फॉलो कर, तुझा मेकॅनिक्स बघ, ही प्रॉपर रिव्हिजनची टेक्निक आहे, तूही वापर, मित्रांना दे, व्हिडिओ आवडलीस चॅनल सबस्क्राईब कर आणि आपलं ॲप्लिकेशनही मित्रांना सजेस्ट कर। सो थँक्यू फॉर इट। अजून काही डाऊट आली पर्पल हॅट आहेच। थँक्यू।